हा आमचा मण्या डांगी जे ब्रीड आहे त्या डांगी ब्रीडमधला हा एकदम शुद्ध पॅडिग्रीचा हा वळू आहे आणि हैदराबादच्या एक ॲनिमल रिसर्च सेंटरमध्ये याचा जन्म झालेला आहे. त्याचं पूर्ण पॅडिग्री हिस्ट्री, त्याचा बायोडाटा पूर्ण आमच्याकडे आहे. आता हा त्याचं नाव मण्या ठेवलं आहे आणि हौसेनं त्याचं नाव मण्या ठेवलं आहे. एवढा मोठा जो वळू आहे, एवढा ताकदीचा वळू, डांगीचा वळू, लोक घाबरतात त्याला. हे असा एवढा ताकदीचा वळू जर असेल तर याच्याजवळ कसं काय जायचं, हा तर मारेल आपल्याला, शिंग मारेल वगैरे, असं काही नाही आहे. तर तुम्ही जितकं लिवा, हा आमचा डुगल्या, त्याला खूप त्रास देतो. चल, छोट्या कुत्र्याला सुद्धा घाबरला तो बघा. तर असं काही नाही आहे. पण जर नवीन माणूस असेल तर तो थोडा हायपर होऊ शकतो, त्याला त्रास तो देऊ शकतो आणि मारू शकतो. पण हा सर्व्हिस बुल आहे आमचा. म्हणजे आमच्या ज्या डांगी गाय आहे याच्यावरती आमचं नस्ल सुधार ब्रीडिंगचं काम आहे. त्याच्यासाठी याला मी ठेवलेलं आहे. तर हैदराबादहून मी तो परचेस केलेला आहे. असे 8 नंदी मी आणले होते आणि डांगी क्षेत्रामध्ये ते बऱ्यापैकी लोकांना ते दिलेलं आहे. काहींना विकत दिले, काहींना फ्रीमध्ये आम्ही दिलेले आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे सुद्धा खूप वासरं इथं जन्माला आलेले आहे. वेगवेगळे एक 7, 8, 10 वासरं तरी नक्की आपल्याकडं डांगीचे इथं आहेत. डांगी ही जंगलामध्ये राहणारी, जंगलामध्ये चरून फिरून येणारी नस्ल आहे. खूप काटक आहे. हिची जी स्किन आहे, ह्या डांगी गाईची आणि बैलाची जी स्किन असते तर ही तैलयुक्त असते, ऑइली असते. किती संततधार पाऊस असू द्या, किती संततधार पावसामध्ये ही सलग 15-20 दिवस, 21 दिवस जरी पावसात उभी राहिली, संततधार पावसात, तरी ह्या जातीला काही होत नाही. ह्या वळूला किंवा गाईला काही त्रास होत नाही. यांच्या शरीरातून उलटं ऑइल बाहेर येतं आणि त्या ऑइल जे आहे त्या ऑइलने काय होतं, आतमध्ये पाणी इन होत नाही, आतमध्ये पाणी शोषलं जात नाही, ते उलटं बाहेर स्लिप होऊन, म्हणजे सटकून ते बाहेर निघून जातं आणि गाईला काही त्रास होत नाही. त्यांचे खूर अतिशय मजबूत असतात. डांगीचे जे खूर आहे ते इतके भगवंताने मजबूत केलेले आहे की ते जंगलामध्ये कितीही खडकाळ रानामध्ये असेल, दगडगोट्यांमध्ये ते फिरत असतील, चिखलामध्ये म्हणजे गुडघ्यापर्यंत पाय फसून चालू शकतात, इतकं त्यांच्यामध्ये ताकद आहे. तर आणि दिवसभर चिखलनी, म्हणजे भाताची जी चिखलनी करतात, भाताची आवणी आमच्याकडे शब्द आहे, ते भाताच्या चिखलनीसाठी हा बैल दिवसभर शेतामध्ये त्या चिखलामध्ये राबत असतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत तो राबत असतो, तरीही त्याच्या पायाला, त्याच्या खुरांना काही त्रास होत नाही. अशा पद्धतीने ही नस्ल काटक नसल, ज्याला म्हणू भारवाहू नसल आहे. त्यापैकी काही हौशे नवशे ज्याला म्हणून आमच्या गावाकडची भाषा ह्या सगळ्या. तर हौशे नवशे गवशे जे लोक माझ्याकडे येतात डांगीची माहिती घेण्यासाठी, डांगी ब्रीड डेव्हलप करायचं आम्हाला हे म्हणण्यासाठी, लोक विचारण्यासाठी माझ्याकडे येतात, माहिती घेण्यासाठी. तर त्यांना मला मी सांगू इच्छितो त्यांना की पहिली गोष्ट तर ते आल्याला विचारतात डांगी आहे दूध किती देते. हे दूध पुत्र आहे सगळे, त्यांना दूध हवं असतं गाईकडून. त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आहे, गाय हे दूध देण्याचं मशीन आहे. गायने दूध नाही दिलं तर गाय निष्क्रिय, असं त्यांचं म्हणणं आहे किंवा असं त्यांची भावना असते. म्हणून आल्याला मला पहिला प्रश्न विचारतात, अहो तुम्ही डांगेवर तर एवढं मोठं काम करता, 200 ते 300 किलोमीटरच्या परिसरामध्ये आमचा जो अख्खा 40 गाव डांगांचा जो परिसर आहे याच्यामध्ये प्रत्येक डांगेवाल्याचे माझे संबंध चांगले आहेत. तर तुमची एवढी मोठी जी फील्ड आहे किंवा माझ्याकडे एक मोठी फाईल आहे की ज्याच्यामध्ये 2,500-3 हजार गायींचा डेटा आपण तिथं कलेक्ट करून ठेवलेला आहे. फॉर्म भरून, लोकांचा फॉर्म भरून घेऊन त्यांच्याकडे किती गोवंश आहे, गाई किती आहे, नंदी किती आहे, वासर किती आहे, कालवडी किती आहे, हा डेटा आहे आपल्याकडे, जो महाराष्ट्र किंवा आमच्या नाशिक जिल्ह्यामधल्या पशुविभागाकडे सुद्धा नाही आहे तो डेटा. तो डेटा माझ्याकडे आहे. तर सह्याद्री डांगी गोसंवर्धन ह्या माध्यमातून आम्ही ते काम करतो. आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आम्ही फिरत असतो. मग जेव्हा लोक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तिकडे बघून जेव्हा लोक विचारायला जातात की अहो ते आम्हाला थोडी माहिती द्या, हे करा ते करा, आणि माहितीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न त्यांचा असतो की दूध किती देते डांगी. हे दूध पुत्र असतात. मग डांगी किती दूध देते आणि डांगीने नाही दूध दिलं तर मग हे लोक सरळ गाईला बाहेरचा रस्ता दाखवतात. तर डांगी ही दूध देणारी नसल नाही, ही भारवाहू नसल आहे. तुम्ही जो नंदी आहे, जो बैल आहे, त्या 2 बैलाच्या गाडीवरती तुम्ही कमीत कमी 20 क्विंटल जरी बोजा टाकला, 10 क्विंटल, 15 क्विंटल, 20 क्विंटल खूप झाला, तर इतका बोजा जरी टाकला तरी तो 20 किलोमीटर वाहून नेण्याची त्यांची ताकद आहे. पूर्वी आमच्याकडे तर ते भगूर किंवा सिन्नरचे बाजार आहे, तिथून 20-25 किलोमीटर ते आहे. तिथं आमचे पूर्वज, आमचे आजोबा, आमचे वडील भाताचे
भात असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा आंब्याचे फळं किंवा टरबूज, खरबूज, काकड्या, टोमॅटो त्यावेळेस बैलगाडीत भरून 20-20 किलोमीटर मार्केटला विकायला घेऊन जायचे. तर एवढी मोठी त्यांची भार वाहण्याची कॅपॅसिटी आहे. आमचा हा सह्याद्रीचा पर्वतरांगांमधला जो हा प्रदेश आहे, तर इथं भात शेती खूप होते. तर मी माझ्या लहानपणी किंवा आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे की सकाळी भाताच्या चिखलणीसाठी जर बैल झुपला तर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळी मजुरांची सुट्टी होईपर्यंत त्याला त्यांची चिखलणी चालायची. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये भार खेचण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा इतिहासाच्या काळामध्ये जर आपण जाऊन इतिहासाचे पुस्तकं जर वाचले आपण, तर तोफेचे जे गाड्या आहेत ते वाढण्यासाठी किंवा त्यांची जी युद्धसामुग्री आहे किंवा त्यांचं अन्न सामुग्री आहे ही वाहून नेण्यासाठी बैलगाड्यांमध्ये डांगी बैलांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग तिथं केला जायचा. तर अशा पद्धतीने तिथं डांगी जी आहे त्या डांगी नसलचा बी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा बखरकारांनी बऱ्यापैकी जे डांगी बळू आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे. खूप भार वाहून नेण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. खूप सशक्त अशी सशक्त ब्रीड ज्याला म्हणू आपण ते असं आहे. खूप ताकद, मालकाचं रक्षण करणारे. जंगलामध्ये जेव्हा गायी चरायला जातात, नंदी आणि गायी जेव्हा यांच्याबरोबर जर असतात, म्हणजे गाय चारणारा जो गुराखी असतो त्याच्याबरोबर असेल, तर अशा वेळेस बिबटे किंवा वाघाचा हल्ला जर झाला तर बऱ्यापैकी गाय त्या मालकाचं रक्षण करते किंवा जे छोटे बच्चे असतात गायीचे त्यांचं रक्षण मोठ्या गायी ज्या असतात त्याच्यावरती धावून जातात. तर असे सुद्धा अनुभव आम्ही घेतलेला आहे की गाय आपल्या मालकाचं आणि आपल्या लहान वासरांचं रक्षण करत असते. हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. तर मालकावर खूप त्यांचा जीव असतो. तुम्ही जितका जीव लावाल तितका डांगी आपल्या मालकाला जीव लावते आणि मालकासाठी खूपच ती सेन्सिटिव्ह सुद्धा असते. मालकाला जर कोणी तिराईत माणसाने हात लावला किंवा त्याला धक्काबुक्की जर केली तर नक्की त्या त्रास देणाऱ्या माणसाला वरती सुद्धा ती धावून जाते. हे सुद्धा आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. तर जंगलामध्ये जेव्हा तुम्ही एखादा गुराखी गुरं चारत असेल, गाई सांभाळत असेल तिथं आणि डांगी गाई जर असतील नक्की, तर त्या व्यक्तीजवळ जाताना 100 वेळा विचार करावा, नाही तर अख्ख्या गाई तुमच्यावरती धावून येण्याची शक्यता आहे. बरेच लोक भावनेच्या भरामध्ये फोटो काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी तिथं जातात. तर नक्की मी अशा लोकांना सुद्धा सावध करेल या व्हिडिओच्या माध्यमातून. असा प्रयोग जरूर करू नका. किंवा एखाद्या गोशाळेमध्ये किंवा अशा मोकळ्या ठिकाणी गायी आहे आणि अनोळखी माणूस नवीन कपडे किंवा असे सफेद कपडे, लाल भडक कपडे घालून जर आपण गायींमध्ये गेलो तर बऱ्यापैकी गाय तुमच्यावरती अटॅक करू शकते, तुमच्यावर धावून तुम्हाला मारायला येऊ शकते. तर नक्कीच डांगेविषयी जर आणखी माहिती घ्यायची असेल तर पुढचे सुद्धा काही व्हिडिओ आमचे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरही आम्ही डांगेवरती आमच्या फेसबुक चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. किंवा लाईव्ह डांगेविषयी काही माहिती कोणाला हवी असेल तर जरूर येऊन इथं तुम्ही भेटा. डांगेविषयी सखोल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर जरूर एकदा येऊन इथं भेटा किंवा आमच्या यूट्यूब किंवा फेसबुक चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी जुगनू परदेसी, गाव बोरकीन, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, फाउंडर ऑफ सह्याद्री डांगी गौसंवर्धन. नमस्कार.